प्रेज लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. तर प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसा देवाचा मन्ना घेऊन आलो आहे आणि वचन देखील वाचणार आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील होणार. तर आपण देवाच्या वचनाकडे जाऊ प्रथम, कारण की त्या देवाने दिवसभर आतापर्यंत आपल्याला सांभाळलं, म्हणून त्या देवाला धन्यवाद देऊ. धन्यवाद येशू, तुझी दया कृपा उपस्थिती आमच्यावर आहे. येशू तू महान आहेस, कारण की तो देव आज, काल आणि युगानुयुग एकसारखा. तो कधी बदलत नाही. मनुष्य बदलतो पण त्याचा चमत्कार कधी बदलत नाही. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्यातलं 13 वचन, लहान मुलांना येशू आशीर्वाद देतो. मग त्यास बालकांना स्पर्श करावे म्हणून लोकांनी त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांना आणवेना व दाटवले. हे पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बालकांना माझजवळ घेऊन या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारखे आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होतो तो देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, तोपर्यंत त्याला देवाच्या राज्याचा प्रवेश होणार नाही. तेव्हा त्याने सर्व कंटाळून त्यांना हात लावला व त्यांना आशीर्वाद दिला. ते त्यांना परमेश्वराचं वचन सांगतं, बालकासारखं आपल्याला होणं गरजेचं आहे. जसं बालक हा निष्पाप आहे, त्याला कोण काय बोलतंय, कोण काय म्हणतं, कधी काय कळत नाही, कारण की ते निष्पाप आहे, ते सगळ्यांवर प्रेम करतं. तसं देवाचं वचन सांगतं, जसं मी निष्पाप होतो, कारण की येशूला माहित होतं त्याचा धरून देणारा कोण होता, त्याला वधस्तंभावर चढवणारा कोण होते, पण तरी बी येशूने एक शब्द काढला नाही, तो गप्प राहिला. तसंच बालकासारखं तू आपण व्हायचं. बालकासारखं व्हायचं म्हणजे बालक जेवढं नम्र आहे, शांत आहे, तसं आपण शांत व्हायला पाहिजे. जसं ते बालक आहे, लहान लेकरू, ते दुश्मन कोण आहे, मित्र कोण आहे, काही कळत नाही. ते सगळीकडे जातं, सगळीकडे हसतं आणि सगळीकडे बातचीत करतं. जसं येशूने सगळ्यांना प्रेम करायसाठी, तो एकासाठी कधीच आला नाही. प्रभू अख्ख्या जगासाठी आला आणि त्याने सगळ्यांवर प्रेम केलं. तसंच बालक सगळ्यांवर प्रेम करतं, आपल्या आईवर करतं, घरात करतं, बाहेरच्या लोकांवर उभे करतं. तसं तुम्ही देखील ते प्रेम आणि प्रीती केली पाहिजे. तुम्ही देखील त्या बालकासारखं झालं पाहिजे. तुम्ही देखील त्या बालकासारखं होऊन देवाच्या राज्यात आलं पाहिजे. जसं तुम्ही बालकासारखं होऊन नम्रतेने देवाच्या राज्यात येणार, तर देव तुमच्या जीवनात कार्य करणार. देव तुम्हाला स्वर्गाच्या राज्याचा मार्ग उघडणार. कारण की जो बालकासारखा होतो, वचन सांगतं, तर तेव्हा त्यांना कंटाळून त्याने हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. ते बालकासारखं झाल्यावर प्रभूने त्यांच्यावर हात ठेवला, त्यांना आशीर्वाद दिला. आज तोच आशीर्वाद देव तुम्हाला देणार. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे, प्रत्येकाला स्पर्श कर बाबा. येशू, तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गोळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर निघ, शुगर निघ, संपूर्ण गाठी वितळ येशूच्याच नावात. कर्जाचे श्राप मी तोडतो येशूच्याच नावात. त्यांना 2 व्हीलर 3 व्हीलर गाड्याचा आशीर्वाद स्वीकारतो. ज्याला काम नाही त्याला काम स्वीकारतो. हे सैतानी दृष्ट आत्मा यांच्या जीवनातून निघ.